खरं म्हणजे आजच्या जनता दरबारामध्ये समस्या आल्या आहेत ह्या मॅनमेड प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे मानवाने मानवाकरता निर्माण केलेल्या समस्या जास्त आहेत. एक तर महिला अशी आहे की तिनं 40 लोकांना एकच फ्लॅट म्हणजे हेवी डिपॉझिटने दिला. 5-5 लाख रुपये एकेका घटकाकडून घेतले 40 लोकांकडून. म्हणजे माणसांच्या जीवनशैलीचं सुद्धा कधी आश्चर्य वाटतं. म्हणजे एखाद्या हेवी डिपॉझिटने दिला आणि त्याने अर्धी अमाऊंट दिली असेल तर नाही मिळालं तर दुसऱ्याला दिलं गरज म्हणून आपण समजू शकतो. परंतु 40 लोकांना एकच खोली हेवी भाड्याने देण्याचे प्रकार हे न समजण्यासारखं आहे. की 11 वाजल्यापासून आता वाजले 7:15 म्हणजे 8 तास म्हणजे 7.25 तास नॉन स्टॉप. म्हणजे काही अधिकारी तर उठले पण नाहीत कुठे जागेवरून, पाणी पण नाही पिलं. हां मला सवय 12-12 तास नॉन स्टॉप राहण्याचे. तो भाग सोडून द्या. एकूण समस्या आहेत. आता मागच्या दरबारापेक्षा आज गर्दी कमी होती. म्हणजे काही लोकांची कामं झाली. आता त्याच्यात एक परिणाम तुम्हाला सांगतो मी की ज्यावेळेला जनता दरबारात लोक जाऊन तक्रार करणार आणि आपल्याला काम करावं लागणार त्याच्यापेक्षा आजच काम करून टाकूया ना असे अधिकाऱ्यांची सुद्धा मानसिकता बदलते. अरे ॲग्री विथ मी? किंवा तक्रार करून करायचेच आहे ना मग आजच करून टाका ना. आणि कधी कधी काय झालं की माणसाच्या बऱ्याचशा विचारांना त्याने दिशा बदलण्याची गरज आहे की हे जीवन नाही. दुसऱ्याला त्रास देऊन दुसऱ्याचा म्हणजे अंत बघून आपण आपलं जीवन सुखी करणं म्हणजे त्याला कोण जीवन म्हणत नाही. म्हणजे अशा काही प्रॉब्लेम्स आहेत की स्वतःच्या स्वार्थाकरता दुसऱ्याला अडचणीत घातलेले बरेचसे प्रकार आहेत. काही लोकांना आपली फुटअप करता येत नाही, विषय समजून सांगता येत नाही, परंतु मार्ग निघेल. आय एम टू पॉझिटिव्ह. हे सगळे अधिकारी वर्ग म्हणजे कधी कधी राग येतो का आपण हाक मारल्याने जर अधिकारी नसला तर आपल्याला वाटतं चला आपण इतकं तन्मयतेने काम करतो म्हणजे तर तो गेला कुठे. परंतु त्याच्यासुद्धा अडचणी आता कोणाच्या घरचं लग्न आहे, कोणाच्या कुटुंबामध्ये अडचणी आहेत तर आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे एक ना एक दिवस येईल की दरबार शून्य माणसाचा असेल. किती आय एम डॅम होपफुल. आता ऑनगोईंग प्रश्न तर निघत राहतील परंतु अधिकारी वर्गाला सुद्धा सवय पडेल का नाही रे बाबा हे म्हणजे काही लोक आता मी मगाशी सांगते काही जबाबदार लोकांचे टेलिफोन बंद असतात. ज्याला मोबाईल निघाला ना त्यावेळेला विथिन फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये लोक मोबाईल उचलायचे. आता 4-5 रिंग करा तरी नाही उचलत. म्हणजे त्यांना काय परवा नाही. म्हणजे मालपाणी भरपूर झाला. काय बोलतो मी नोकरीतून काढलं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. राजाला जे बरोबर आहे. ते एक रक्षाला काय एकतर बेफिकीर आहेत. तर माझं म्हणणं आहे की बहुतांशी 90% अधिकारी वर्ग पेशंटली त्या ठिकाणी बसलेत आणि त्या सगळ्यांचं मला कौतुक करायचं. आणि हे दिवस काय कायमस्वरूपी नाही राहणार. कालाच्या ओघामध्ये जनतेची कामं सगळे आपाप तत्परतेनं करतील आणि मग माननीय मोदीजींच्या मनात असलेला सामर्थ्यवान भारत महाराष्ट्र आता थांबणार नाही ह्या टॅगलाईनवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची एकूण धडपड आणि सगळेच मंत्रिमंडळ आणि सर्व आमदार सर्व पदाधिकारी आणि सर्व अधिकारी जनतेच्या सुखाकरता प्रयत्नशील आहेत. या गोष्टीचा मला आनंद आहे. बांधकाम आहे त्याच्यावरती सिडको प्रशासन ही कारवाई करत आहे. सानपाडा असू दे किंवा कोपरखेरणा ठिकाणी याच्यावरती आपलं काय मत आहे? माझं मत असं आहे की सिडकोचे अधिकारी काही अधिकारी जाणून बुजून अज्ञानाचं सोंग आणतात. सिडकोच्या जमिनीमध्ये 2000 पूर्वी जे बांधकाम ज्याने केले ते बांधकामाला अभय दिलेलं आहे राज्य शासनाने. म्हणजे तोडायचं नाही. एकूणच सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार जर कोणी बांधकाम केले असेल 500 मीटरपर्यंत त्या परिसरातील रिझर्व प्राईसच्या 15%, 500च्या पुढे
साधारण 1000 मीटरपर्यंत 25% आणि त्याच्या पुढे 150 पट अशा प्रकारे रिझर्व्ह प्राईसच्या किमतीत असं ठरलेलं असताना काही सिडकोचे अधिकारी गोरगरिबांच्या राहत्या घरांवर बुलडोझर फिरवून ते प्लॉट बिल्डरच्या घशात घालत आहेत आणि त्या गोष्टीचा मी निषेध केलेला आहे आणि त्यांना समज पण दिली. गरजेपोटी सर्वे नंबर असताना जे गरजेपोटी बांधलेली घर आहेत त्याच्यावरती सिडको का कारवाई करत नाही, म्हणून आता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास मंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब मी आणलेली आहे. लवकरच त्या बाबतीमध्ये निर्णय शासन स्तरावर होईल.